हा कार्यक्रम लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे नेहमीच मार्गदर्शक असलेले माजी प्रांतपाल आदरणीय डॉक्टर भातांब्रे सर, त्यासाठी या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून आमचे मित्र जगदीश शेड्डा आणि पी विवेकानंद सर, त्यासाठी उपस्थित असलेले पुण्यावरून उपस्थित असलेले इथं रामेश्वर मनियारजी, आवे टाकजी, सुदर्शन कंजेजी, शरद मोरेजी, आमचे लायन्समधील मित्र नागनाथ गीतेजी, अजय नारायणकरजी, पुण्यावरून इथं मुद्दाम उपस्थित असलेले संजना जामवाड, सुशील मुंदडाजी, आकाश आंबाळेजी, रजनी आंबाळेजी, आमचे लायन्स क्लबचे अध्यक्ष पांचाळजी, उपस्थित सर्व रामकृष्णजी, उपस्थित सर्व लायन्स मित्र आणि लाभार्थी बंधू भगिनींनो, खरं तर अतिशय छान असा कार्यक्रम आमच्या लायन्स क्लबनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि जे दुःख आपण प्रत्येकजण सहन करत आहात त्या दुःखामध्ये एक छोटीशी मदतीची मदतीचा आधार देण्याचं काम लायन्स क्लबच्या माध्यमातून इथं केलं जात आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लायन्स क्लब हा पूर्ण जगभरामध्ये सगळ्या रंजल्या गांजल्यासाठी सतत सेवेचं काम करत आलेलं आहे आणि हे सेवेचं काम करत असताना जी मंडळी या लायन्स क्लबच्या माध्यमातून या कामाशी जुडलेली आहे त्यांचा कसलाही वैयक्तिक स्वार्थ कुठेही दिसत नाही आणि म्हणूनच ही सगळी मंडळी अभिनंदनाला पात्र आहे. मला स्वतःला अभिमान वाटतो की मी या क्लबचा सदस्य आहे, फाउंडर सदस्य आहे लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीचा आणि नेत्रसेवेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या सेवेमध्ये मागच्या जवळपास 30 वर्षापासून लातूरमध्ये आहे आणि हे करत असताना मी सक्षमच्या माध्यमातून सुद्धा दिव्यांग लोकांच्या सेवेमध्ये राहिलेलो आहे. भातांब्रे सरांना माहिती आहे सक्षम कुठल्या पद्धतीनं काम करतं आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मी आजही त्या पदाचा मी राजीनामा दिलेला नाही. जरी काँग्रेसशी जुळलेला असलो तरी जिथं मला संधी मिळेल तिथं त्या माध्यमातून सुद्धा सेवा करण्याचं धोरण माझं राहील आणि राहिलेलं आहे आतापर्यंत सुद्धा. आपण करत असलेल्या कामाचं नुकतंच अवलोकन करत असताना डॉक्टर शेठी आणि मेहता साहेबांनी जे जयपूर ग्रुपच्या माध्यमातून सेवा करण्याचं धोरण आपल्या समोर ठेवलंय, खरंच त्याला तोड नाही. त्या कार्याला सलाम करण्याशिवाय आपण बाकी त्यांना काही म्हणू शकत नाही. असं एवढं उच्च असं काम त्या दोघांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मला पुण्याच्या सगळ्या टीमचं कौतुक करावं वाटतं की एक मोठा प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आज ते राबवत आहेत लायन्स क्लबच्या माध्यमातून. आता लातूरच्या शिबिरानंतर नांदेडचं शिबिर त्यांचं आहे आणि वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी या माध्यमातून ते जयपूर फूडचं वितरण गरजू लोकांना करत असतात आणि या कामाचं खरंच शब्दात कौतुक करणं शक्य नाही असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. कारण अशा पद्धतीचं सेवाभावी काम हे नक्कीच कुठंतरी चांगल्या विचाराशिवाय होऊ शकत नाही आणि चांगले विचार घेऊन समाजामध्ये वावरणारी ही जी मंडळी आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं देतो. आपलं दुःख कमी करण्याच्या दृष्टीनं आम्हा सगळ्या लायन्सच्या टीमला आपण सेवेची संधी दिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आमच्या लातूरच्या लायन्सच्या टीमचं सुद्धा कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी इतका चांगला प्रोजेक्ट या जयपूर फूड प्रोजेक्टच्या माध्यमातून घेतला आणि या पुढच्या काळात सुद्धा त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडो आणि त्यांच्यासाठी माझा सुद्धा योगदान त्यांच्यासोबत काही
जिथं शक्य आहे तिथं त्यांना मिळो एवढीच सदिच्छा शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.